आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चहा कुठे आहे? हा मी घेऊन येतच होते, पण काय झालं तेवढ्यात धक्का लागला ना आणि चहा सांडला सगळा. धक्का लागला कोणाचा? अहो खाली आंधळी कोशिंबीर खेळतायत ना, तर अजिंक्य सरांचा वृंदाताईला धक्का लागला आणि सगळा चहा सांडला. तर तुम्ही एक काम करा, वृंदाताई आता चहा बनवतेच आहे ना, तर तुमचं सगळं आवरलं ना की मग तुम्ही खाली जा आणि चहा प्या. हा चाल. आजल कसला विचार करतेस? नाही काही नाही. कळलं, अजिंक्य सर आणि वृंदाचा विचार करतेस ना? हो म्हणजे काय, आता खाली खेळता खेळता अजिंक्य सरांचा वृंदाताईला धक्का लागला ना, तर अजिंक्य सर वृंदाताईकडे बघत होते बराच वेळ, आणि ते बघता मला असं वाटलं की अजिंक्य सरांच्या मनात वृंदाताईबद्दल काहीतरी भावना आहे. पण दुसऱ्या क्षणी वाटलं की नाही, तसं काही नसेल, म्हणजे ह्या सगळ्याचा फक्त मीच विचार करते. हे बघू, तुला असं वाटतं की अजिंक्य सरांच्या मनात वृंदाबद्दल काहीतरी आहे, हे असं तुला वाटतंय, पण खरं काय आहे ते आपल्याला माहित नाही. आणि तसंही केस संपेपर्यंत आपल्याला या विषयावर बोलता येणार नाही. बरोबर आहे, पण तुम्ही काय म्हणाला होता, वृंदाताई आणि अजिंक्य सरांचं जुळलं आणि कदाचित त्या नात्याच्या बंधनात अडकून जर अजिंक्य सरांनी तुम्हाला दोषी ठरवलं तर, असं म्हणाला होतात ना. पण आता तशी परिस्थिती कुठे आहे? म्हणजे मला असं वाटतं की आता कदाचित त्यांच्यामध्ये काही झालं तर. हो पण मी हेही बोललो होतो की आपण बोलून काय घडणार आहे का? नाही. हे बघ, त्या दोघांना त्यांच्याबद्दल काय वाटतं ना, हे त्यांना क्लिअर होऊ दे. ते क्लिअर झाले तर त्यांच्या नजरेतून व्यक्त होईल. आपण त्यांच्यावर काही लादायला नको. बरोबर आहे तुमचं. गायत्री, आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी झालंय. एखाद्या माणसाला खूप मनापासून यातून सोडवावंसं वाटतंय, पण काहीच क्लू सापडत नाहीये. सत्यशीलने जो पुरावा दिलाय, तो व्हिडिओ, त्याच्याकडे कानाडोळा करून कसं चालेल? गायत्री, या सगळ्याचा इतका गुंता झाला ना की कसा सोडवावा हेच कळत नाही. काय करू गायत्री, काय करू मी?
हॅलो, शमिकाने काही नाही काय नाही, मी हेच सांगायला फोन केला होता की शमिका आज मनसोक्त खेळली, त्याच्यानंतर जेवली व्यवस्थित, अभ्यास केला तिने आणि आता झोपली. गुड. तुम्ही जेवलात का? नाही अजून, जेवेन आता. एवढा उशिरा? हो, जरा कामात बिझी होतो. हो, एवढंही काम करायचं नसतं अजिंक्य सर. तुमच्याच केसचं काम चालू होतं. हॅलो. नाही ठीक आहे, तुम्ही काम करा पण वेळेत जेवतही जा. म्हणजे वेळेत जेवण पोटात गेलं की कामही नीट करता येईल ना. अजिंक्य सर, तुमच्यावर खूप निर्दोष लोकांची भिस्त आहे. तुम्हाला काही झालं तर खूप लोकांना न्याय मिळायचं राहून जाईल. अजिंक्य चल. अगं तू बस आधी. काय चाललंय तुझं? काही ऐकणार नाही, तू बस आधी. मी काय म्हणते, तू वेळेवर जेवून घेत जा बघू, आणि झोप पूर्ण घेत जा. तुझी तब्येत ढासळली ना तर कितीतरी निष्पाप जीवांना न्याय मिळायचा राहून जाईल. काय काम आहेत मला. मी तुझं काही ऐकणार नाही, जेव तू आधी. मी नाही घे. हॅलो. हॅलो. हा. हो, जेवतो. बरं, ठेवते आता. हो. चला चला, ब्रेक ओव्हर. तुम्हाला पुनर्विचार करण्यासाठी दिलेला वेळ संपला. चौकशीचा दुसरा राऊंड सुरू करूया. तुम्ही राणाला बिझनेसमध्ये मदत करायला गेलात,